आज ही पत्रकार परिषद मुद्दाम आपण घेतोय कारण आपल्या शहरामध्ये 18 एप्रिलला वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वरूढ पुतळ्याचं उद्घाटन अनावरण देशाचे संरक्षण मंत्री माननीय राजनाथ सिंहजी करतात। हा पुतळा व्हावा म्हणून आम्ही सातत्यानं मागच्या 30 वर्षापासून या वाघमारे 30 वर्षापासून प्रयत्न करत होतो। जसं मी महापालिकेत गेलो तेव्हापासून आमचा हा प्रयत्न होता आणि वेगवेगळे आम्ही ठराव घेतले आणि काही ना काही अडचणी येत राहिल्या आणि पुतळा झाला नाही। मला आठवत आहे 1999ला मी महापौर झालो त्यावेळेस पहिला आम्ही ठराव घेतला होता। त्यावेळेस गौर सिंगने आम्ही नगरसेवक होतो बरोबर नगरसेवक हां तर हा पुतळा पंचवटी हॉटेलच्या चौकात तिथं घ्यायचा आम्ही ठरवलं होतं। पण पंचवटी महानगरपालिकेने जरी ठराव घेतला असला तरी त्या ठिकाणी आम्हाला परमिशन मिळाली नाही। मग त्याला आम्ही महाराणा प्रताप चौक असं नाव दिलं। मी 99ला महापौर असताना नंतर आम्ही जागा पाहत होतो। जागा पाहत असताना आम्ही MGMच्या कॉर्नरच्या ठिकाणी MGM कॉलेजच्या समोर जे चौक आहे तिथं आम्ही ठराव घेतला। तिथंही चौकामध्ये पुतळ्याला परमिशन मिळाली नाही। मग मीनवाईल 2006-07ला मी महापौर होतो त्या काळामध्ये सिडकोचं हस्तांतर झालं आणि सिडकोचं हस्तांतर झाल्यानंतर कॅनॉट प्लेसमध्ये मोठी गार्डन आहे आणि कॅनॉट प्लेसमध्ये त्या कॅनॉट प्लेसच्या गार्डनला महाराणा प्रताप गार्डन आणि त्या ठिकाणी महाराणा प्रतापचा पुतळा व्हावा असं महापालिकेतर्फे 2006-07च्या आसपास ठराव आम्ही घेतला होता। या ठरावानंतर त्याला सुद्धा साधारण 18-19 वर्षे झाली। सारखं हे करून सुद्धा हे होत नव्हतं। मग मागच्या 3-4 वर्षामध्ये ह्याला स्पीडअप करून हा पुतळा त्याला बजेट मंजूर करून घेतलं आणि नंतर हा पुतळा आता तयार झालेला आहे। एकंदरीत पाहता ह्या पुतळ्याची किंमत जवळजवळ 90 लाखाच्या आसपास आहे आणि पुतळ्याची उंची 16 फूट आहे। चौथारा जो आहे तो 6 फूट रुंद व 16 फूट लांब आणि 18 ते 20 फूट जमिनीपासून उंच आहे। एकंदरीत तिथं चांगल्या तऱ्हेनं पुढच्या बाजूला कारंजे मागच्या बाजूला कारंजे लाईटिंग्स अजून त्या ठिकाणी अश्वरूढ पुतळा असा तयार झालेला आहे। आम्ही सकाळी पाहणी केली परवाही केली पाहणी। एकंदरीत हा पुतळा आता तयार झालेला आहे आणि ह्या पुतळ्याच्या उद्घाटनाला अध्यक्ष म्हणून उद्घाटक माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी आहेत। अध्यक्ष म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येणार आहेत। याचबरोबर राजस्थानचे गव्हर्नर आपल्या शहरातील नेते माननीय हरिभाऊजी बागडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। मेवाडचे नरेश म्हणजे यांच्या घराण्यातील वंशज त्यांचे उदयपूरहून महाराणा प्रताप सिंह यांचे वंशज श्री लक्षराज सिंह हे सुद्धा येणार आहेत। याशिवाय आज उपमुख्यमंत्री ह्या दोघांना इन्व्हाइट करायला म्युन्सिपल कमिशनर गेलेले आहेत पण त्यांचं संध्याकाळपासून पण संजयजी शिरसाट, अतुलजी सावे, अंबादासजी दानवे, जयकुमारजी रावल हे सगळे म्हणजे आपल्या शहरातील जेवढे नेते आहेत सर्व पक्षीय सर्वांना आपण इन्व्हाइट केलेलं आहे आणि हा कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता कॅनॉट प्लेसमध्ये होणार आहे।
जसे शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, छत्रपती संभाजीराजे यांचा पुतळा आहे, असे हिस्टॉरिकल म्हणजे अत्यंत महत्त्वाचे पुतळे आहेत. म्हणून आता महाराणा प्रतापाचा पुतळ्यामुळे संभाजीनगरच्या ऐतिहासिक तसेच राजकीय आणि सर्व दृष्टीनं यांनी एक महत्त्वाची भर पडणार आहे. आणि मला पूर्णपणे आपला सांगावंसं वाटतं की राजपूत समाजांची कुठली सेना तुमची? श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना. राष्ट्रीय राजपूत करणी सेना यांची मागच्या 30 वर्षापूर्वीची मागणी आता पूर्ण झालेली आहे. त्याच्यामध्ये एक नाव महत्त्वाचं सांगायचं राहून गेलो. कोण अध्यक्ष कोण आहे तुमच्या राष्ट्रीय अध्यक्ष? शिला गोगामेडी. शिला गोगामेडी. ॲडव्होकेट शिला गोगामेडी. ॲडव्होकेट शिला सुखदेवसिंग गोगामेडी. सुखदेवसिंग गोगामेड या कुठून येणार आहेत? उदयपूरहून त्या येणार आहेत. विजया राटकरने आम्ही फोन केला, त्या पण येतो म्हणाले. तर एकंदरीत सर्वांना आम्ही इन्व्हॉल्व करून हे उद्घाटन करतो आहे. आणि तर बाकीचं मी तुम्हाला माहिती महाराणा प्रतापांची मी दिलेली आहे, ही तुम्हाला मी देणार आहे. पण एकंदरीत आपल्या माध्यमातून सुद्धा ह्याला प्रसिद्धी द्यावी याकरता माझी विनंती आहे. आमचा ह्या होली आणि आत्तापर्यंत चप्पल घातली नव्हतं का फटका फेटा त्यांनी असं सांगितलं होतं की जोपर्यंत महाराणा प्रतापचा पुतळा होणार नाही त्यांनी सगळ्यांना फेटे बांधले, पण मी फेटा बांधून घेणार नाही असं त्यांनी पण केलं होतं. तर त्या दिवशीसुद्धा त्याला आम्ही फेटा बांधणार. तुम्हाला माहिती आहे फेटे बांधण्याला बरीच लोक असतील, पण हे आणि यांचे वडील यांचं वर्षानुवर्षी काम होतं. असं आहे. आता जास्त काही सांगायचं, अजून काही सांगायचं का? झेरॉक्स करणार ना महाराणा प्रताप गाडीचे झेरॉक्स आणि हे सगळ्यांनी त्याचं किती आहे? 10. तुम्हाला काय विचारायचं का सांग. माझी विनंती आहे, याला एक महत्त्वाचं काम आहे शहराच्या दृष्टीनं. सर्वांनी प्रसिद्धी द्या, सर्वांनी या. इथं पत्रकारासाठी वेगळी व्यवस्था केली जाईल बसायची. फक्त जागा थोडी येता आम्ही जे स्टेज करतो आहे त्यासन हा आणि हे असे 2 रोडला करतो आहे. पाठीमागून VIP येतील, VIP भरपूर आहेत. तर एवढी विनंती आपल्या सगळ्यांना. सगळ्यांचे पुतळे झाले. गोपीनाथराव मुंडेचा पुतळा कधी होणार? त्या पुतळ्यासाठी मला माहीत आहे तू विचारणार म्हणून, तर मी 3 दिवसापूर्वीच विश्वते मॅडमला फोन केला होता, जी सिडकोचे प्रशासक आहे, ते कुठं अडलेलं आहे ते आज या पुतळ्यासाठी माहिती घेऊन आम्हाला परवाच्या दिवशी सांगणार आहे. संध्याकाळी 5 वाजता अनावरण होणार आहे. रक्षाबंधनचं आगमन फक्त या शहरामध्ये 4:25ला होईल. 4:25ला त्या दिवशी, आणि संध्याकाळी ते 7:30ला लखनौला जाणार. म्हणजे 2.5 तास इथं आहे आपल्या शहरामध्ये रक्षाबंधन. एवढा वेळ कमी आहे आणि तयारी झाली आहे? तयारी आम्ही मागच्या 1 महिन्यापासून तयारी करतो. तुम्ही पाहिलं नाही का? हां, सगळं तयारी झाली ना. तयारी झाली. आम्ही आज सकाळी होतो, काल होतो, 3 महिन्यापासून तयारी. म्हणजे ज्यावेळेस राजपूत समाजाचा मेळावा झाला होता, मागे झाला होता ना 14 मे 2023. 14 मे 2023, त्याच वेळेस त्यांनी कबूल केलं होतं की बहुत अच्छा, बहुत खुश हूँ मैं, बहुत लोग आए थे. तर त्यावेळेस त्यांनी म्हणले होते की मी महाराणा प्रतापच्या पुतळ्याच्या अनावरणाला येईन. तर त्यांनी त्यांचा शब्द पाळला. सर, इतना बड़ा इवेंट हो रहा है, बड़े सभी नेता सांस्कृतिक कार्यक्रम होने वाला है क्या? सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे इथं? सांस्कृतिक वगैरे कार्यक्रम काही होणार नाही आहे. त्यांना वेळ नाही आहे. त्यांना परत लखनौला संध्याकाळी 8:30-9ला एक सभा आहे, म्हणून ते येतील, या पुतळ्याचं अनावरण करतील. आणि ह्याचा एक फायदा घ्यावा म्हणून आपण डिफेन्स, आपल्या शहरामध्ये 8 ते 10 कंपन्या आहेत डिफेन्सच्या. तर डिफेन्सच्या लोकांबरोबर त्यांची चर्चा व्हावी म्हणून एक हाय टी आम्ही ठेवला रामांकडून. म्हणजे सरकारने राजनाथ सिंगचा कार्यक्रम घेतला होता, राजपूत समाजचा महामेळावा. त्यात असं सांगण्यात आलं होतं भाजप आणि सरकारच्या वतीने आपल्याला की भामटा शब्द आपण काढून टाकावा. तर कौर सिंग निघाला भामटा शब्द.
नाही, आमची अपेक्षाही नव्हती भामटा निघावा म्हणून. ते अनापशित कोणीतरी बोलले गेलेलं होतं. ते भामटा जर शब्द काढला तर काहीच अर्थ राहणार नाही, आम्ही ओपनमध्ये येऊन जाऊ. हां, नाही, आम्हाला ते राहायलाच पाहिजे. नंतर आम्ही निवेदन वगैरे दिले तिथं पाय आणून आहे. आमच्या शब्दामुळे जमलं काय. हां, त्याच्यामध्ये एक सांगायचं राहिलो मी, या वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह सतीश वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह स्मारक समिती संभाजीनगरला मागच्या 20 वर्षापासून काम करते. त्याच्यामध्ये कवरसिंग बैनाडे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष जगतसिंह परिहार आहेत, कार्याध्यक्ष श्री विजयसिंह झाला आहेत. झाला कार्याध्यक्ष, अरे या नाही तर वर हे तू बस विक्रम इकडे. आणि सचिव पदमसिंह राजपूत आहेत. आता बरीच नावं आहेत, ते वाचून दाखवत नाही, पण 3-4 पदाधिकारी आहेत. त्यांची सातत्यानं पाठपुरावा होता, महापालिकेत होता, सरकारकडं होता, माझ्याकडं होता आणि राजनाथ सिंग साहेबांना ते भेटले. थोडक्यात तुमच्यामुळे पुतळा होतोय का? माझ्यामुळं नाही, सर्वामुळं पुतळा होतोय. आम्ही प्रयत्न करत होतो आणि आमच्या प्रयत्नाला यश आहे. सर्वच त्या सभागृहामध्ये मी ज्यावेळेस पहिल्यांदा महापौर होतो त्यावेळेस अंबादास दानवे माझे सभागृह नेता होते, आणि दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस विकास दुसऱ्या वेळेस जे मी महापौर होतो त्यावेळेस संजय सिरसाट माझे सभागृह नेता होते. म्हणून हे सर्वांनी केलेलं आहे, सर्वांचंच काम आहे. नाही, प्रत्येक 20 वर्षाचा वनवास भोगावा लागला. वैनाडाचे सभागृह होते त्यावेळेस तो ठराव आला 95. हां, जवळजवळ 30 वर्ष 3 दशक गेले. त्याच्यानंतर संधी मिळाली बोलायला. तर हे महापालिका कोणता पक्ष बाकीचे पक्षाचे लोक पण सोबत होते. तर हे आज सगळे यायला पाहिजे होतं सांगायला की किमान आपण सगळ्या गोष्टी एकत्रितपणे केलेल्या आहेत. सांगितलं नाही, कोणी झालं नाही. नाही, व्यासपीठावर सगळे पक्ष आहे ना, सर्व आहे व्यासपीठावर. यांना सुरुवातीला सांगितलं होतं कुठल्याही पक्षाशी हे न करता सर्वांना भेटा. हे सर्व नेत्यांना माझं तुम्ही एक बघितलं असं ब्राईट दिलेलं आहे बघा. मी सर्व जाती धर्माचे जे महाराणा प्रतापला मानणारे लोक आहे त्यांना सगळ्यांचं स्वागत आहे तिथं. माझं ब्राईट आहे पहा. नाही, अपेक्षा काय आहे, जागा कमी आहे तर आमचे 10 ते 12 हजार लोकांनाच आम्ही बोलवतोय, आणि एवढी अपेक्षा येईल तेवढे लोक आमचे 10-12 हजार लोक येतील. वातावरण फार जोरात. हां, हो, खैरे साहेबांना पण आमंत्रित केलेलं आहे. सर्वांना दिले. यांना सगळ्यांना दिलं, आमचं काही दिलं. हे बघा, सर्व पक्षीय विकास माधव, सर्व पक्षीय सर्व समाजांना या समितीतर्फे आमंत्रित केलेलं आहे. सर्वांनी यावं, आणि तुम्ही सुद्धा महाराणा प्रताप हे वीर शिरोमणी होते. महानगरपालिकेच्या पत्रिकेच्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या लेटर पॅडवर एक टिक दिलेले आहे या म्हणून. हे निकम यादव त्यांनी ते आता खायला लस्सी देईन खायला दे. लक्षराज सिंह हे मेवाड नरेश त्यांना संबोधलं जातं. ते हे तिथले वंशज आहेत, राजे. आता 15 दिवसापूर्वी त्यांना राजगद्दी मिळाली ना, त्यांचे वडील वारले. हां, छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक नगरीमध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा अश्वरूढ पुतळाचं अनावरण देशाचे संरक्षण मंत्री माननीय राजनाथ सिंगजी यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे. त्यावेळेस आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे अध्यक्षस्थानी राहतील.
तर प्रमुख उपस्थिती म्हणून राजस्थानचे गव्हर्नर हरिभाऊजी बागडे असतील, मेवाड राज्याचे राजपुत्र नरेश लक्षराज सिंह हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. त्यासाठी माननीय आयुक्त मुंबईत आहेत आणि पालकमंत्री आपल्या शहरातील दुसरे मंत्री माननीय अतुलजी सावे, सर्व पक्षीय आमदार, सर्व तिन्ही खासदार माझ्यासहित आणि त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विधान परिषदचे अंबादासजी दानवे यांना आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे. याशिवाय बरेच नावं सांगता येतील, जसे राजपूत समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष काय नाव ॲडव्होकेट शिला दीक्षित गोगामेडी शेकावत त्यांना सुद्धा बोलवलं आहे. तर एकंदरीत सर्व पक्षीय सर्व समाज यांना घेऊन हा कार्यक्रम भव्य दिव्य होणार आहे. आपल्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत ही बातमी पोहोचावी आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावं म्हणून ही पत्रकार परिषद आहे. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आभारी व्यक्त करतो. एक प्रश्न आहे की उद्यापासून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या लवाडानो आपण लवाडानो पाणी द्या या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. 1 महिना हे आंदोलन असतं. विरोधकांचं काम आहे आंदोलन करायचं आणि त्यांना उत्तर द्यायचं आमचं काम आहे. आम्ही त्यांनाही उत्तर देऊ. पण एक मात्र खरं की केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, भरपूर निधी देऊनसुद्धा ज्या तऱ्हेनं काम व्हायला पाहिजे त्या तऱ्हेनं काम होत नाही आणि त्यासाठी आम्ही सुद्धा फॉलोअप करणार आहोत आणि लवकरात लवकर पाणी कसं मिळेल त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यांच्या आंदोलनावर तुमचं काय मत आहे? कारण नाही, 20-25 वर्षामध्ये असं म्हणतात 2 सत्तेत होते, हेच पाणी दिलेलं नाही वगैरे वगैरे, काहीतरी असेल. त्यांचं मी तुम्हाला असंच बोललो की विरोधकांचं काम आहे. आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळेस आम्ही आंदोलन केलं होतं. त्यांचं आणि आमचं ध्येय एकच आहे, लवकरात लवकर संभाजीनगरला पाणी मिळावं. नेमके फॉल्ट कुठे आहेत पुढच्या आठवड्यात आम्ही बैठक घेणार आहोत आणि नेमकं काय कारण आहे पाण्याची एवढं डिले का होतं त्यासाठी नेमकं कारण शोधून लवकरात लवकर ते कारण दूर करून पाणी कसं मिळेल त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तुम्ही आता म्हणले की तुमचं ध्येय एकच आहे, मात्र असं बसून काय राजकारण होत नाही असं वाटत नाही का पाण्यावर? पाण्यावरून राजकारण करू नये, कारण राजकारण करायला बरेच दुसरे काही मुद्दे आहेत. कारण पाण्यामुळे जर पाणी नाही दिलं तर जनतेला त्रास होतो आणि शेवटी जनता ही राजा आहे, जनता ही आपल्या सर्वांचीच आहे, आपण सुद्धा जनतेतलेच आहोत. म्हणून राजकारण कोणी करू नये. सर्वांनी मिळून ते अधिकारी असेल किंवा जिथं तिथे अडचण असेल त्या अडचणी दूर करण्याची गरज आहे. यादव दे लवकर पटकन. चला, धन्यवाद सर्वांचे. तुम्ही आलात सर्व मोठ्या संख्येने.